सर्वसामान्यांना एक न्याय आणि केंद्रीय मंत्र्यांच्या कुटुंबाला दुसरा न्याय असा पुणे पालिकेचा कारभार सुरू असल्याचं आता समोर येत आहे। कारण माजी खासदार निलेश राणे यांच्या नावे आर डेक्कन मॉलमधल्या तिसऱ्या मजल्यावरच्या हॉटेलला तब्बल 4.5 कोटींचा मालमत्ता कर थकवल्याप्रकरणी कारवाईतनं आता दिलासा मिळालाय। निलेश राणे यांच्या कंपनीनं फक्त 25 लाखांचा चेक देऊन पालिकेच्या कारवाईतनं आपली सुटका करून घेतली आहे। ते नारायण राणेंचे सुपुत्र आहेत म्हणून त्यांना ही सवलत दिली जाते का याची चर्चा आता रंगू लागली आहे। अधिक माहिती मंदार गोंजारी देतात। मंदार, कालच ही कारवाई चर्चेत आलेली होती, सेटलमेंट कशी करण्यात आली आणि त्याच्यावरनं चर्चा काय रंगू लागल्यात? नर्मदा, पुणे महापालिकेमध्ये अशा प्रकारे ज्यांचा कर डिस्प्युटेड आहे किंवा वादग्रस्त आहे अशांची सुनावणी घेतली जाते आणि कराची ही रक्कम महापालिकेमध्ये एकूण 850 कोटी रुपये इतकी आहे। मात्र ज्यांची अशी सुनावणी सुरू आहे त्यांची तातडीने दखल घेऊन त्यांची जप्त केलेली किंवा सील केलेली मालमत्ता महापालिकेकडून उघडली जाऊ शकत नाही। मात्र या ठिकाणी आपण पाहतो आहोत की तब्बल 3,77,00,000 रुपयांचा कर थकल्याची माहिती पुणे महापालिकेकडूनच देण्यात आली आणि माझ्या पाठीमागे हा जो आर डेक्कन मॉल आहे त्याचा वरचा मजला सील करण्यात आला। मात्र त्यानंतर चक्र इतकी वेगानं फिरली की या आर डेक्कन मॉलच्या या थकीत 3,77,00,000 फक्त 25 लाखांचा चेक जे या मॉलचे जे मालक आहेत किंवा मॉलची कंपनी ज्यांच्या मालकीची आहे, ज्याचे संचालक आहेत, त्या राणे कुटुंबियांकडून देण्यात आला आणि त्यानंतर महापालिकेने हे सील उघडायचं ठरवलेलं आहे आणि उरलेली जी रक्कम आहे ती रक्कम आम्ही डिस्प्युटेड म्हणून मान्य करतो। म्हणजे राणे कुटुंबाने दावा केला की हा जो कर लागलेला आहे तो अधिकचा लागलेला आहे किंवा महापालिकेकडून चुकून लागलेला आहे आणि महापालिकेने त्यांचं हे म्हणणं मान्य देखील केलं आणि फक्त 25 लाखांचा चेक भरल्यानंतर इतर रकमेबाबत सुनावणी घेण्याचं आणि त्यानंतर निर्णय घेण्याचं मान्य केलं। दुसरी महत्त्वाची गोष्ट की या महापालिकेच्या कर संकलन विभागाचे जे उपायुक्त आहेत माधव जगताप यांनी काल सांगितलेलं होतं की हा जो मॉल आहे किंवा ही जी मालमत्ता आहे ती राणे कुटुंबियांशी संबंधित आहे। मात्र त्यानंतर तातडीने त्यांना एक पत्र काढावं लागलं की या मालमत्तेचा केंद्रीय मंत्र्यांशी कोणताही संबंध नाही। आता हा मॉल ज्या कंपनीच्या मालकीचा आहे त्या कंपनीचे संचालक आहेत निलेश राणे, अर्थात सगळ्यांना ठाऊक आहे की नारायण राणे यांचे ते वरिष्ठ पुत्र आहेत। मात्र महापालिकेकडून असं एक पत्र देखील तातडीने काढण्यात आलं। त्यामुळं यामध्ये राजकीय दबाव आहे का हा प्रश्न विचारला जातो आणि सर्वसामान्यांना एक न्याय आणि राजकीय प्रभाव असेल तर त्यांना दुसरा न्याय दिला जातोय का महापालिकेकडून? कारण आपण पाहतो आहोत की ज्यांची मालमत्ता ज्यांचा कर थकलेला आहे अशांच्या घरासमोर जाऊन महापालिकेकडून बँड वादन केलं जातं। त्यांच्याकडून हा सगळा कर वसूल करण्यासाठी महापालिका सगळे हातखंडे वापरते। मात्र इथं 25 लाख रुपये भरल्यानंतर तब्बल 3,52,00,000 रुपयांची रक्कम ही डिस्प्युटेड म्हणजे वादग्रस्त महापालिकेकडून ठरवण्यात आली। त्यामुळे यामध्ये राजकीय दबाव होत आहे का हा प्रश्न साहजिकच विचारला जाणार आहे। मंदार, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।